सांसद सुप्रिया सुले ने पुणे महानगरपालिका सरकारी कार्यालय में कार्यों का आकलन किया और केंद्र सरकार से कुछ मुद्दों पर फॉलोअप की जानकारी दी। उन्होंने मंगेशकर हॉस्पिटल में हुई दुर्भाग्यपूर्ण घटना पर सख्त प्रतिक्रिया दी। आरोप लगाया कि हॉस्पिटल ने टैक्स नहीं भरा है और पुणे महानगरपालिका ने अब तक कोई कार्रवाई नहीं की है। सुले ने कहा कि मंगेशकर हॉस्पिटल पर सख्त कार्रवाई होनी चाहिए। सुले ने पुणे में पानी की समस्या, मेट्रो व्यवस्था और शहर में पार्किंग के मुद्दों पर भी अपनी चिंता व्यक्त की। साथ ही उन्होंने सरकार से जल आपूर्ति के लिए डीपीआर बनाने की अपील की और शहर में 5000 बसे जल्द लागू करने की मांग की। म्हणजे मंगेशकर हॉस्पिटल झालेली अतिशय संतापजनक दुर्दैवी अशी घटना, त्याच्यात नियम कायदे हॉस्पिटलनी पूर्णपणे पाळलेले नाहीत। साधा टॅक्स पण पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जो हक्काचा आहे, जो तुम्हाला आणि मला आपल्या घरांसाठी भरावा लागतो, जी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन 10-20 हजार रुपये एखाद्या गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स भरणाऱ्या माणसाला जर एखाद्या वेळेस टॅक्स भरला नाही तर तुमच्या घराच्या, आपल्या सगळ्या पुणेकरांच्या घराच्या बाहेर येऊन ते बँड वाजवतात 5-10-20 हजार रुपयाला। पण इथे 27 कोटी, राईट, 27 कोटी रुपये भरलेले नाहीत, कुठलाही बँड वाजवला नाही, काही नाही, आणि म्हणतात मॅटर सबज्युडिस आहे। आता हे म्हणजे आम्हाला तरी कुणालाच मान्य नाहीये, आणि त्यांनी जे आम्हाला एक्सप्लेनेशन त्याचं दिलं ते कुठल्याही कायदे नियमात पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या बसत नाही। त्यामुळे हा एक अतिशय गंभीर विषय। मी स्वतः यूडी मंत्रालय आणि DCM1 यांच्याशी याची चर्चा करणार आहे, आणि ही एका हॉस्पिटलला एक वेगळा नियम कायदा आणि बाकी आपल्या पुणेकरांना एक वेगळा कायदा, हा नियम कसा चालेल? म्हणजे गरीब कष्ट करणाऱ्या जो इमानदार आहे त्याच्या घरी जाऊन तुम्ही बँड वाजवणार, आणि जो काहीतरी नियम कायद्याचा वापर करून ती व्यक्ती टॅक्स भरत नाही इतके वर्ष आणि ते कोटीमध्ये पोचतात, त्याला स्वखून माफ, ऐसा नहीं चलेगा। हा देश संविधानाने चालतो आणि त्याच्यातले नियम कायदे हे प्रत्येकासाठी समानच असले पाहिजे, ती आमची आग्रहाची भूमिका आहे। त्यानंतर पाण्याचा अतिशय गंभीर विषय, पाणी अजूनही अनेक ठिकाणी पुरत नाहीये। नरेसारख्या गावात स्वच्छ पाणी पुरत नाहीये। खडकवासला धरणामध्ये जे पाणी आज खराब होतंय, रॉ वॉटरची परिस्थिती अतिशय गंभीर आहे। नांदेडमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, नांदेड सिटीला आपण सगळेच एकत्र पाणी करायला गेलो होतो तेव्हा जी रोगराई पसरली, म्हणजे आपलं भाग्य तिथे वेळेत आवर, नाहीतर काय काय घटना झालेल्या तुम्ही पाहिलेल्या आहेत। त्यामुळे असं होऊ नये म्हणून आमची मागणी आहे की पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, PMRDA, जिल्हा परिषदनी एक पूर्ण मोठा पाण्यासाठी एक वेगळा खडकवासला धरण केंद्रबिंदू ठेवून पुणे शहराचं पाणी, याची स्वच्छता हे केंद्रबिंदू ठेवून एक मोठा प्लॅन करावा। आणि माझी भेट भूपेंद्र यादवांशी झालेली आहे। मी त्यांच्याशी सविस्तर मागेही चर्चा केली होती, इथेही चर्चा केली होती। त्यांच्याकडे एन्व्हायरमेंट हा विषय आहे। त्यांनी सुचवलंय की महाराष्ट्र सरकारने असे कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन जर आम्हाला दिल्लीला पाठवला तर अनेक ठिकाणी काही सक्सेस स्टोरीज या देशातल्या आहेत, तर आपण एक इंटिग्रेटेड पुणे शहर किंवा पुणे जिल्ह्यातले जे सगळे मोठे डॅम्स आहेत, धरणं आहेत, त्यातलं पाणी स्वच्छ ठेवून त्या शेवटच्या नागरिकाला स्वच्छ पाणी कसं पोहोचेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे। ही त्यांची आणि आमची पूर्ण सहकार्याची भूमिका आहे। त्यामुळे आमची विनंती आहे पुण्याच्या पालकमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला की पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, PMRDA, जिल्हा परिषद या सगळ्यांनी मिळून एक DPR अर्जंटली बनवणं गरजेचं आहे। त्यानंतर कचऱ्याचा तर क्रॉनिक इश्यू आहेच। त्यानंतर मेट्रोची आज आम्ही सकाळी जी भेट घेतली, मेट्रोचा कामचा आढावा घेतला। मेट्रो गावामध्ये सगळीकडे वेळेत झालं पाहिजे, पण त्याच्याबरोबर फर्स्ट माइल आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटी हा आजही प्रॉब्लेम आहे। फर्स्ट माइल कनेक्टिव्हिटी म्हणजे आपल्या घरापासून आपल्या मेट्रो स्टेशन पर्यंत, आणि लास्ट माइल म्हणजे आपल्या मेट्रो स्टेशन टू ऑफिस किंवा कुठे जायचंय, कुठल्याही म्हणजे जाताना ऑफिसला किंवा उलटा, फर्स्ट माइल कनेक्टिव्हिटी आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटी अजून होत नाहीये। त्याच्यामुळे पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अजून फरक पडत नाहीये, आणि डिमांड अशी आहे की 5000 बसेसची अर्जंटली पुणे शहराला गरज आहे। तर माझी विनंती आहे की 5000 बसेस त्या तातडीने ऑर्डर केल्या पाहिजे। करोडो रुपये सरकारकडे आहेत असं एकीकडे सरकार म्हणतं, मेट्रोला 18, 20, 25, 30 हजार कोटी रुपये जर आहेत तर 5000 बसेस घ्यायला काय फारसे पैसे लागणार नाहीत। तुम्ही इथे करोडो रुपये खर्च करून जर मेट्रो होतीये तर फर्स्ट अँड लास्ट माइल कनेक्टिव्हिटी होत नसेल
तर द प्रोजेक्ट विल कम्प्लिटली फेल. त्याच्यामुळे हे 5,000 बसेस तातडीने पुणे शहरासाठी या झाल्या पाहिजेत, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. म्हणजे ते सगळे इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थितपणे कनेक्ट होईल.